बारामतीमध्ये महायुतीचा संघर्ष सध्या बघायला मिळतोय। शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आल्यात। यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो सुद्धा आहेत। बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय, परंतु या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित न राहिल्यामुळे शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवरती काळ्या रंगाचं कापड टाकलंय आणि या प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलंय। यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झाली आहे। सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं। आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली। परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत। दरम्यान नगरपालिकेने आता हे वादग्रस्त असणारे बॅनर्स काढून टाकलेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। बारामतीत शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणपती फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी न लावल्यानं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कमानीला जे आहे फोटोला जे आहे ते काळं कापड लावलं होतं। त्यानंतर त्यांच्यावरती पोलिसांना आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील त्यानंतर नगर परिषदेच्या वतीनं हे जे कमान आहे ते हटवण्यात येते। नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते हटवणार आहेत। खरं तर ज्या कमानी बारामतीमध्ये अशा अनेक कमानी लावलेल्या आहेत, परंतु ज्या कमानीवरून वाद झाला ती जी कमान आहे ती पोलीस हटवत आहेत। त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते। अजित पवारांच्या अशा पद्धतीने जो काळा कपडा टाकला होता त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला। आता जे आहे ती भिगवण चौकातली जी कमान आहे ते नगरपालिकेचे कर्मचारी हटवताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। तर अजित पवारांच्या या बॅनरवरच्या फोटोवरती काळा कपडा घालणाऱ्या शिंदेंच्या नेत्याचा बॅनर आता फाडण्यात आलेला आहे। शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांचा बॅनर आता फाडण्यात आलेला आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जेवरे यांचा बॅनर फाडलाय। बॅनर फाडणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे। तर अजित पवार हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या बॅनरवरती हा काळा कपडा लावण्यात आलेला होता आणि सुरेंद्र जेवरे यांनी हा काळा कपडा लावला होता आणि त्यानंतर आता जेवरे यांचा बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याची दृश्य आपण बघतोय आणि यानंतर पोलिसांनी त्यांना रोखायचाही प्रयत्न केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिगवण चौकामध्ये दुग्धाभिषेक केलेला दिसतोय। एकीकडे फोटो लावायचा आणि दुसरीकडे अशा पद्धतीने कृत्य करायचं याचा निषेध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला शिवसेनेच्या वतीनं काळं कापड लावल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी अजित पवारांच्या प्रतिमेला जे आहे तो दुग्धाभिषेक घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दैवताला आपण अभिषेक घालतो तसेच आमच्या बारामतीकरांचे राजकारणातले आणि समाजकारणातील दैवत आदरणीय अजितदादा आहेत यांचा आम्ही अभिषेक घालत आहोत। पवित्र असे आमचे अजितदादा आहेत, त्यांना गालबोट लावण्याचा प्रकार केला आहे आणि त्यांना दुग्धाभिषेक करत आहोत। या ठिकाणी तुम्ही दादांचे आदरणीय वहिनींचे बोर्ड लावा। त्यांनी त्यांच्या स्वखुशीने महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त बोर्ड लावले होते आणि हे बोर्ड लावत असताना एका बाजूला बोर्ड लावायचा आणि एका बाजूला काळं कापड सोडून तिथं निषेध व्यक्त करून आमच्या नेतृत्वाचा अपमान करायचा, या गोष्टीचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। असा कुठलाही कार्यकर्ता आमच्या नेत्याबद्दल जर काय बोलन तर आम्ही गप्प बसणार नाही। 10 मिनिटं लागणार नाही तालमीत बाहेर यायला, 10 सुद्धा मिनिटं लागणार नाही आम्हाला तालमीत बाहेर येऊन आम्हाला जुनं परत आहे अशी बारामती करायला। अजितदादामुळे आम्ही सगळे गप्प आहेत। आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जो आहे तो दुग्धाभिषेक जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलेला आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।